नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुनर्रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 207. सुवर्णबिंदू तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय तस्याग्रे पावन तीर्थ बिंदती विश्रुतम यत्र सानात्वा दिव्य यांती वृताच्च न पुनर्भवम. मनुष्य श्री मार्कंडेय दिले त्या तीर्थाच्या पुढे पवित्र सुवर्णबिंदू नावाने प्रसिद्ध तीर्थ आहे, जिथे स्नान करून मनुष्य स्वर्गात जातो आणि मरणोत्तर त्यास पुनर्जन्म लाभत नाही. राजा, त्या तीर्थात जो ब्राह्मणाला सुवर्णदान करतो त्याचे जे फल सांगितले आहे ते ऐकावे. सर्व रत्नात सुवर्णदान उत्तम आहे, कारण ते अग्नीच्या तेजापासून उत्पन्न आहे व त्यामुळे ते पृथ्वीवर श्रेष्ठ आहे. या कारणार्थ जो सुवर्णदान करतो त्याने जणू पर्वत, वन, नगर व पुरांसहित संपूर्ण पृथ्वीचे दान केले असे मानावे. हे भरतवंशोत्पन्न राजा, मानसिक, वाचिक व कर्माने केलेले सुवर्ण दानाने त्वरित नष्ट होते. जो या तीर्थात केसाच्या अग्रभागा इतकेही सुवर्णदान करतो तो मरणोत्तर निश्चितच स्वर्गात जातो. तो स्वर्गात श्रेष्ठ विमानावर बसून सिद्ध विद्याधरांनी पूजित होऊन प्रलयापर्यंत तिथे निवास करतो. तेथील कालावधी पूर्ण झाल्यावर ये लोकात मनुष्य जन्मास येतो. तो सुवर्णधनसंपन्न घरात ब्राह्मणांचा जन्म घेऊन निरोगी सर्व लोकांनी पूजित राज्यसभेत प्रसिद्ध होऊन शतवर्षापेक्षा अधिक जिवंत राहतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सुवर्णबिंदू तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 207वा अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.